तुम्हाला माहिती आहे का, कॅमलिनची ही कंपास पेटी आणि शाईची दौत बनवणारा एक मराठी माणूस आहे. नमस्कार मित्रांनो, मी ओमी कदम. तुम्ही बघताय 21 दिवस 21 मराठी उद्योजक. दिवस 17वा. कॅमलिन या व्यवसायाची सुरुवात 1931 च्या सुमारात मुंबईतल्या गिरगाव परिसरातून झाली. गोविंद आणि दिगंबर या दोन दांडेकर बंधूंनी त्यांच्या घरामधून या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला ते त्यांच्या स्वयंपाकघरात शाई बनवायचे आणि मुंबईमधल्या घाऊक बाजारात त्याची विक्री करायचे. सुरुवातीला हा व्यवसाय दांडेकर अँड ट्रेडिंग कंपनी या नावाने चालू होता. पुढे त्याचं नाव कॅमल आणि त्यानंतर कॅमल आणि इंक या दोन शब्दांचं मिळून कॅमलिन असं ठेवण्यात आलं. कॅमलिनची सुरुवात शाईने झाली, पण नंतर शालेय साहित्यातली अनेक उत्पादने ही कंपनी तयार करू लागली. ही उत्पादने राज्यात आणि पुढे देशभरात जाऊ लागली. 1991 नंतर देशभरात जागतिकीकरणाचं वारं घोंगावू लागलं. अनेक परदेशी कंपन्या भारतामध्ये येऊ लागल्या. अशा बलाढ्य कंपन्यांपुढे कॅमलिनचं टिकणं अवघड होऊ लागलं आणि म्हणूनच 2011 मध्ये दांडेकर कुटुंबियांनी जपानमधील कोकियो या कंपनीसोबत डील केली आणि ठरल्याप्रमाणे कोकियोने कॅमलिनचे 74% शेअर्स घेतले. अशा प्रकारे मित्रांनो, एक अस्सल मराठी ब्रँडची